आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मंत्रालयामध्ये आज दुपारी ही भेट होणार अशी चर्चा आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या सुनावण्यांसाठी उपस्थित राहणार आहेत. पत्ते खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे यांनी वादग्रस्त अशा वक्तव्यांची मालिका सुरूच ठेवली आहे आणि पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्याचा प्रश्नच कुठे येतो असा उलट सवालही केलाय. तर कोकाटेंच्या सातत्यानं होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कोकाटेंवर काय कारवाई करतात, तसंच काय कानपिचक्यात देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आज या दोघांची भेट होण्याची शक्यता आहे. मात्र माणिकराव कोकाटे यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना सुद्धा चुकीची माहिती मिळाली आहे, माध्यमांमधूनच त्यांना मी ब्रीफ केलेलं नाही असंही म्हटलेलं आहे. आता थेट जाऊयात, खासदार तटकरे बोलतायत तिथे. शेवटी समविचित त्या ठिकाणी असली पाहिजे. ठीक आहे. अशी माहिती होती की कोकाटेंचा राजीनामा पक्षांतर्गतच घेतला जाणार नाही किंवा प्रत्येक म्हणजे एक्सपर्ट नाही, प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त असतो, अशी काही चर्चा झाली का पक्षांमध्ये? मी सांगितलं ना, माझं या विषयावरती बोललं नाही. तर राज्याचे कृषी मंत्री सारख्या व्यक्ती संवेदनशील असलं पाहिजे, तितकी संवेदनशीलता माणिकराव कोकाटे यांच्याकडनं दाखवली जात नाही असं काही आहे का? कारण कृषी मंत्री आता या विषयावरती मी एकदा बोलल्यावर अधिक काय बोलणं मला स्वतःला उचित वाटत नाही. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, ते या संदर्भातली पुढची भूमिका पक्ष आणि इतर काय ते बोलतील. सुप्रिया सुळे आणि बाकी नेत्यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. नाही, आता विरोधकांनी काय मागणी करावी हा लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्याही विषयावरती मला काय विशेष बोलायचं नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं काम, सशक्त लोकशाहीमधला विरोधी पक्षाचं काम कोणी आपापल्या पद्धतीने बजवावं. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, तुमची चर्चा झाली का त्यांच्याशी किंवा त्यांचं काय एक्सप्लेनेशन होतं, काय म्हणणं होतं? माझं माणिकरावांशी बोलणं होऊ शकलं नाही. मला असं वाटतं की काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी काय व्यक्त केलं, पण त्याच्यामध्येही त्यांचे एक दोन जे काही विधानं आलीत त्या संदर्भातही मी मगाशी आपल्याजवळ बोललेलं आहे. सर, ज्या पद्धतीने व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. सभागृहात खरं तर अध्यक्षांच्या अखत्यारीत येतं, त्यावेळेस सभागृहाच्या गॅलरी मधून हा व्हिडिओ शूट करण्यात आला अशी माहिती होते. तर एकंदर यावरती तुमचं काय म्हणणं? एक असं आहे की विधान भवनच्या अखत्यारीमधला हा संबंध विषय त्या ठिकाणी आहे. विधानसभेत विधान परिषद आणि विधानसभेचा आवाहन हे पूर्णपणाने विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांच्या नियंत्रणाखाली, कार्यकक्षाखाली त्या ठिकाणी येत असतो. त्याच्यामुळे हे जे काही शूटिंगचा जे काही झालेलं असेल या संदर्भामध्ये सुद्धा ही बाब उचित नव्हतीच. जे काही कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये घडलं ते, पण तरी सुद्धा या सगळ्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे किंवा अधिवेशन संपायच्या 2 दिवस अगोदर विधानमंडळाच्या बाहेरही नाही, विधानमंडळामध्ये जो काही प्रकार घडला हे सर्व निंदनीय आहे. मला असं वाटतं की विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांनी या विषयाची सखोल चौकशी त्यांनी कदाचित सुरू केली असेल, करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही त्या सभागृहाचे सदस्य राहिला, मंत्री राहिला, एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्र विधिमंडळाला आहे. तिथेच एकमेकांच्या मारामाऱ्या होतात, तिथंच अशा पद्धतीने मंत्री आता रमी खेळतात. देशाच्या स्तरावरती महाराष्ट्र हा एक उज्ज्वल परंपरा असलेला, संसदीय परंपरा असलेला राज्य म्हणून ओळखलं जातं. आता या सगळ्या संदर्भामध्ये सर्वपक्षीय किंवा सर्व पक्षांनी याचा विचार करायला पाहिजे का? महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून किंवा पूर्वीच मुंबई राज्य असताना सुद्धा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत लोकशाहीची थोर परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केली. त्याच्यामुळेच विरोधकांशी असलेले सौहार्दाचे संबंध, विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अनेक वेळेला प्रखर टीका झाली, पण ती प्रखर टीका शाब्दिक होती. अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य होत्या त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या दर्जाची त्या ठिकाणी होती. अलीकडे जे काय घडलंय ते अत्यंत क्लेशकारक आहे. आणि मी 20 वर्ष विधानसभेमध्ये होतो, 5 वर्ष विधान परिषदेमध्ये होतो, 15 वर्ष राज्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलंय. त्यामुळे परवा अलीकडच्या कालावधीमध्ये विधान भवनामध्ये घडलेल्या घटना या अत्यंत क्लेशकारक आहेत आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या
चर्चेच्या आणि एकंदरीत ज्या परंपरा आहेत त्याला निश्चितच गालबोट लागणाऱ्या आहेत. सर्व पक्षीय नेत्यांनी आणि विशेष करून विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही नेते, विधिमंडळ पक्षाचे आदरणीय दादा असतील, आदरणीय एकनाथराव शिंदे असतील, ज्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे ते देवेंद्रजी असतील, त्यांनी त्या संदर्भामध्ये स्पष्टपणाची भूमिका देवेंद्रजींनी सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडलेली आहे. पण या संदर्भामध्ये काही साधन सूचिता करण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे. आज कोकणचे अजित पवारांना भेटणार आहेत, तर काय यावर इथे वारंवार राजीनाम्याची मागणी केली जाते किंवा पक्षनेतृत्वाला ते पहिल्यांदाच भेटतात, काही कारवाई केली जाणार आहे का? नाही, मला माहित नाही ना. मी म्हटलं कदाचित आज त्यांची भेट होऊ शकते. आज दादा मुंबईमध्ये असतील, मी तर दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशनला या ठिकाणी आलेलं आहे. त्यांची भेट झाल्याच्या नंतर तर कदाचित माझं दादांचं बोलणं झालं तर मला तपशील कळेल. पत्रकार परिषदमध्ये जी मारहाण झाली त्यात मनोज जरांगे हे सांगतायत की तुम्ही कुठे ना कुठे त्यात समाविष्ट होते, तुम्ही हल्ला मागचा आत्ता हे सुनील तटकरेच आहे आणि त्यांच्यावरील कारवाई करावी, मकोका अंतर्गत कारवाई करावी असं मनोज जरांगे बोलले. मनोज जरांगे पाटील साहेबांच्या बद्दल किंवा त्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि व्यक्तिगत सुनील तटकरे म्हणून मी वेळोवेळी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. माझ्या 41 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये तर दिल्लीमधनं खासदार सुनील तटकरे हे माहिती देत होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये आज अजित पवार असल्यामुळे कदाचित त्यांची भेट होऊ शकेल. याबद्दलची मला कल्पना नाही असं तटकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र एक साधन सूचिता या संपूर्ण प्रकरणात आता असणं होणं गरजेचं आहे असे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. या संदर्भात सागर कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सागर, आज खरंच भेट होणार आहे का उपमुख्यमंत्री आणि कोकाटेंची, आणि राजीनामा खरंच दिला जाणार का? तर सागर यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. मात्र सध्या आपण बघतोय आज दुपारी मंत्रालयामध्ये या दोघांची भेट होणं अपेक्षित आहे. ही भेट होईल असं म्हटलं जातंय आणि आता यावरती स्वतः उपमुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. राजीनाम्याची मागणी जोर धरतीये, कारण सरळ विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये हातामध्ये मोबाईल घेतलेला आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे, मला त्यातलं काही कळत नाही असं म्हणणारे कोकाटे हे पत्ते मात्र खेळताना स्पष्टपणे दिसत आहेत. जरी ऑनलाईन रमीचा हा प्रकार नाही असं त्यांनी म्हटलेलं असलं तरी सुद्धा ते पत्ते खेळताना स्पष्ट दिसत आहेत आणि मोठा व्हिडिओ सुद्धा त्यांचा आता आलेला आहे. त्यातला ऑडिओ म्हणजे आवाज सुद्धा आपल्याला ऐकू येतोय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं. सागर, काय आज भेट होऊ शकते का अजित पवारांची आणि कोकाटेंची, आणि राजीनाम्या संदर्भात काय होऊ शकतं? प्रज्ञा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज दुपारी मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतील असं सांगण्यात आलेलं आहे. अर्थात या भेटीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे, कारण की कोकाटेंनी स्वतःलाच क्लीन चिट दिल्याचं कालच्या पत्रकार परिषदेतून जवळपास दिसून येतं. पण ज्या पद्धतीने अजित पवारांनी सूरज चव्हाण यांनी मारहाण केली आणि त्यांच्यावर तात्काळ 24 तासाच्या आत पक्षातून त्यांना पदावर काढण्याची भूमिका घेतली, माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत मात्र असं होताना दिसत नाही. यावरनं तुर्तास तरी असं दिसून येतं की माणिकराव कोकाटे यांना कदाचित अभय मिळण्याची शक्यता अधिक आहे. अर्थात राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या 2 दिवसाच्या प्रतिक्रिया मात्र फार तिखट आहेत आणि ज्या राज्याच्या सर्वेसर्वा ज्यांच्या मंत्रिमंडळाचं म्हटलं जातं त्या मुख्यमंत्र्यांची जर प्रतिक्रिया अशी असेल तर मग अजित पवार आता काय करणार आहेत याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर असं वर्तवलं जातं की आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतील आणि स्वतःची भूमिका स्पष्ट करतील. अर्थात कोकाटे स्वतःच्या समर्थन करण्याच्या दृष्टिकोनातनं यापूर्वी स्वतःची भूमिका माध्यमांसमोर मांडतायत. पण मुद्दा उपस्थित राहतो, जर अजित पवार हे कडक शिस्तीचे आहेत आणि त्यांना चुकीचे गैरप्रकार चालत नाही तर मग अजित पवार हे माणिकराव कोकाटेंवर कारवाई करण्याचं धाडस दाखवणार का, की तिथे धनंजय मुंडेंप्रमाणे खूप वेळ घेतला आणि अखेर नाईलाज तो राजीनामा घेतला असं काही कृती करणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. पण तूर्तास आत्ताची जी काही राजकीय वेगवेगळ्या वरिष्ठ नेत्यांकडनं बोलल्यानंतर जी माहिती मिळते राष्ट्रवादीमधल्या त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची तूर्तास शक्यता कमी आहे. अर्थात कानपिचक्या दिल्या जातील, कारण की माणिकराव कोकाटेंचं जवळपास हे 4थं वादग्रस्त विधान आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी वेगवेगळ्या विधानांवरनं भूमिका मांडली आणि ते अडचणीत आलेले आहेत.
अशा परिस्थितीत अजित पवार त्यांना काही कानपिचक्या देत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माणिकराव कोकाटे भेट घेत आहेत का आणि ते देखील काही कडक सूचना काही देत आहेत का, हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. नक्कीच, अर्थातच आजचा निर्णय हा महत्त्वाचा असणार आहे. मात्र सध्या जरी म्हटलं जाते की राजकीय मुरब्बी हे सांगतायत की राजीनामा तरी ते नक्कीच घेणार नाहीत. बराच विरोध वाढल्यानंतर कदाचित राजीनामा होऊही शकेल. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर.